श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी, हा आपला धार्मिक चॅनल आहे. तर आपला हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे की नाही? आपला हा चॅनल काढण्याचा उद्देशच असा आहे की या चॅनलवर तुम्हाला सगळं धार्मिक पुस्तकांचं वाचन ऐकायला मिळणार आहे. तर माझा उद्देश असा आहे हा चॅनल काढण्यामागे की जे वृद्ध वयस्कर मंडळी आहेत की ज्यांना बसून वाचता येत नाही, डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल त्यांना तसं झोपून ऐकू शकतात, बसून ऐकू शकतात. अगदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट जरी असले तरी तिथून ऐकू शकतात. कारण माझ्या मैत्रिणीचे सासरे असेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर ते झोपल्या झोपल्या त्यांनी गुरुचरित्राचं पारायण आपलं ऐकलं आणि त्याच्यातून मेंटली ते इतके स्ट्रॉंग झाले की ते लवकर त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी आले. आणि आपल्या या माता भगिनी या अशा आहेत की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण वाचायला सवड होत नाही आहे. सकाळी जॉब करायचा असतो, स्वयंपाक पाणी करून मुलांचं सगळं आवरून ऑफिसला जायचं असतं, किंवा आय टीतले आहेत आपले बांधव की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण सवडच होत नाही. तर आपल्या सगळ्या आशांसाठी आपला हा चॅनल आहे की सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं जर तुम्ही वेळ काढलात तर तुम्ही ते ऐकायला सुरुवात करा. गुरुचरित्राचे आपले 1 ते 53 अध्याय आहेत, शिवलीलामृताचे अध्याय आहेत. आता मी सध्या श्री गजानन विजय ते एक पुस्तक वाचायला घेतले, तर त्याचे लेख आहेत आपले. तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल. तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसं दूर पळतील आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग व्हाल. तर त्याचा मला आत्ता तसा स्वतःला फायदा होतो आहे, तसाच तुम्हालाही व्हावा ही अगदी माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी आपला हा चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, अनेक लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना या अशा चॅनलची गरज आहे. धन्यवाद.